नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला वनमंत्री संजय राठोड उपस्थित राहतात का याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष होतं, पण त्यांच्या उपस्थितीवरून आता चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, कारण राठोड या बैठकीला गैरहजर राहिले आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय. तर संजय राठोड यांच्या राजीनाम्याची फक्त चर्चा आहे. मातोश्रीवरच्या सूत्रांनी राजीनाम्याची बातमी फेटाळली आहे. काही माध्यमांनी अशी बातमी चालवली आहे, मात्र राठोड यांनी अद्याप राजीनामा दिला नसल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी मातोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केली आहे. कारण एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने रडल्यासारखं करायचं असं होता कामा नये. तसंच राजीनामा दिल्यानंतर निपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी देखील दरेकरांनी केली आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत माहिती नसल्याचं खासदार संजय राऊतांनीही म्हटलंय. राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी माहिती मृत्यू प्रकरणात नाव येत असल्यानं संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. राठोड यांचं मीडिया ट्रायल असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. भाजपची महिलांबाबतची डझनभर प्रकरणं सांगता येतील, मात्र भाजपबाबत नैतिकता संपुष्टात येते अशी प्रतिक्रिया मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी चंद्रपूरमध्ये दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत योग्य ते केलं असून लवकरच सत्य बाहेर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. संजय राठोड प्रकरणी याविषयी माहिती नसल्याचं महापौर किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय. माध्यमांमधून हे प्रकरण ऐकल्याचं उत्तर त्यांनी दिलंय. तसंच संजय राठोड यांच्या राजीनाम्याविषयी देखील माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलंय. कृषी वीज पुरवठा तोडण्यावरून नाराजी वाढत असल्यानं ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी सौम्य भूमिका घेतली आहे. कृषी पंपधारकांची थकबाकी सप्टेंबर 2020च्या बिलामध्ये गोठवण्यात आली आहे आणि त्यासाठी त्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये असं स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मागच्या वर्षीच्या सप्टेंबरपासून चालू बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस द्यावी आणि गरज असेल तर वीज खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती नितीन राऊतांनी दिली आहे. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी येत्या 25 तारखेला मेळावा होणार आहे. विजय वडेट्टीवार यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये महामेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू होणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सकाळी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली. मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भागवतांनी ही भेट घेतल्याचं कळतंय. तर मिथुनदांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनाही उधाण आलंय. याआधीही मोहन भागवतांनी ऑक्टोबर 2019 मध्ये तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत मिथुन चक्रवर्तींच्या निवासस्थानी भेटण्यासाठी गेले होते आणि यावेळी त्यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्तही बघायला मिळाला. रिहाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी तिच्यावर हिंदू देवी देवतांचा अपमान केल्याचा आरोप केला जातो. रिहानाला टॉपलेस असल्याचं दिसून येते आणि असं तिनं गणपतीचा एक नेकलेस देखील परिधान केलाय. एका कंपनीसाठी तिनं हे फोटोशूट केलं होतं. तर दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ होतं, ज्यामुळे ती चर्चेत आली. देशभरात टोलनाक्यांवर आता फास्टॅग अनिवार्य आहे. मध्यरात्रीपासून म्हणजेच काही तासांपूर्वी याच्या सक्तीची अंमलबजावणी झाली. आता टोलनाक्यांवर सर्व लेन्स या फास्टॅग लेन्स असतील. तुमच्या चारचाकी गाडीवर जर फास्टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल. वेळ आणि इंधन वाचवा आणि टोल वसुलीचा हिशेब व्यवस्थित ठेवता यावा यासाठी केंद्र सरकारनं ही योजना राबवली आहे. मुंबईतल्या एंट्री पॉइंटवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी 1 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. म्हणजे जिथे देशभरात फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल वसुली होतीये, मात्र इथे मुंबईमध्ये येणाऱ्यांना पुढच्या महिन्याभरापर्यंत फास्टॅग नसेल तर टोल तुमचा जर फास्टॅग ऍक्टिव्ह नसेल तर या ठिकाणी टोलपायी दुप्पट पैसे भरावे लागणार नाहीये. त्यामुळे मुंबईकरांसाठी निश्चितच हा दिलासा म्हणावा लागणार आहे. देशभरात टोलनाक्यांवर आता फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे आणि याचा परिणाम साताऱ्याजवळच्या मुंबई बंगळुरू महामार्गावरील आणेवाडी टोलनाक्यावरती दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. या फास्टॅगमुळे वाहनांच्या रांगा लागणार नाहीत असा जरी दावा करण्यात येत आहे, मात्र या टोलनाक्यावरती लांबच लांब रांगा लागल्याचं बघायला मिळालं. कारण अनेक वाहनधारकांनी 2 वेळा मुदतवाढ देऊनही फास्टॅग लावलेले नाहीयेत आणि त्यामुळे टोलनाक्यावर काही प्रमाणात वादही उपस्थित झालाय. खेड शिवापूर टोलनाक्यावर फास्टॅग सक्तीच्या डबल दंड वसुलीवरून टोल कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये मोठा राडा झाला.
प्रवासी म्हणत होता मी फास्टॅग भरलाय, तर टोल कर्मचारी म्हणत होता की फास्टॅगची ऑनलाईन नोंदणी नाहीये आणि याचवरून मोठं भांडणही झालं। याचाच थेट टोल नाक्यावरील सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आणि त्यानंतर या ठिकाणचा जो काही वाद आहे तो समजलाय। खेड शिवापूर टोल नाक्यावर फास्टॅगच्या नावाखाली स्थानिक वाहनांकडून टोल वसुली सुरू केली तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा टोल नाका हटाव कृती समितीने दिलाय। आजही या टोल नाक्यावरती लांबलचक लाईन बघायला मिळतेय। भुसावळमधल्या फेफरी फाटा इथल्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना फास्टॅग बद्दल माहितीच नसल्याचं उघडकीस आलंय। टोल नाक्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनाही फास्टॅगची कल्पना नसल्याचं यावेळी समोर आलं। त्यामुळे टोल नाक्यावर वाहन चालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वादही झाले। तिकडे धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग टोल नाक्यावर फास्टॅगच्या लाईनमधूनच फास्टॅग नसलेली वाहनं उभी राहतात आणि त्यामुळे फास्टॅग असलेल्या वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। फास्टॅगच्या स्वतंत्र रांगा असताना देखील टोल प्रशासन एकाच वेळी दोन्ही वाहनं एकाच रांगेतून सोडतात आणि त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होतीये। पुणे बंगळुरू महामार्ग हा देशातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांपैकी एक आहे। या महामार्गावरही काही ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत तर काही ठिकाणी फास्टॅगमुळे वाहतूक कोंडीतून चालकांची सुटका झाली आहे। दरम्यान थेट कोल्हापूर बेळगाव दरम्यानच्या टोल नाक्यावरची ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळतेय। पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 8व्या दिवशी इंधन दरात वाढ झालेली आहे। आज मंगळवारी देशभरात पेट्रोल 30 पैसे तर डिझेल 35 पैशांनी महागले। या दरवाढीनं आज मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव हा 95 रुपये 75 पैसे इतका झालाय तर सलग 8 दिवस केलेल्या या दरवाढीनं पेट्रोल आणि डिझेल सरासरी 2 रुपयांनी वाढलाय। नाशिक शहरातही महागाईचा भडका उडालाय। पेट्रोल डिझेल घरगुती गॅसच्या किमतीनं उच्चांकी गाठली आहे। शहरात पेट्रोलचे दर हे 95 रुपये 83 पैशांवर आहे तर डिझेलसाठी 85 रुपये 39 पैसे मोजावे लागतात तर घरगुती गॅस सिलेंडर 773 रुपयांवर जाऊन पोहोचलाय। कोरोना संदर्भातली अपडेट आहे। राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 9121 रुग्णांची भर पडली आहे तर 11805 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। दिवसभरात कोरोनामुळे 81 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। राज्यामध्ये कोरोना धोका वाढत आहे। गेल्या 24 तासांमध्ये 3105 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 23 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय। तर राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे। गेल्या 42 दिवसांनंतर आता पुन्हा एकदा देशामध्ये महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत। केरळला पाठी टाकत आता महाराष्ट्र प्रभावित राज्यांच्या यादीत आघाडीवर आलाय। नागपूरमध्येही कोरोनाचा धोका वाढतोय आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालंय। लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सभागृह मालक आणि आयोजकांवरती कारवाई करण्याचे आदेश पालिकेनं प्रशासनाला दिले आहेत आणि त्यानंतर रात्री नागपूरच्या तुकाराम सभागृहात लग्न सुरू असताना पालिकेनं पहिली कारवाई केली आहे। लग्न समारंभात कोरोना काळात नियमांचं उल्लंघन होत असून कुठे वऱ्हाडी मंडळी मास्क न घालता लग्न समारंभामध्ये येत असल्याचं बघायला मिळतंय तर कुठे सोशल डिस्टन्सिंगचं देखील पालन होताना दिसत नाहीये। नागरिकांनी कोरोना काळात काळजी घेण्याचं आवाहन वारंवार करण्यात येते आणि आता रुग्णसंख्या वाढतीये त्यामुळे काळजी घ्या। नाशिक शहरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढलाय। 204 नव्या कोरोना रुग्णांची इथे नोंद करण्यात आली आहे। शहर आणि जिल्ह्यात 1234 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। टॉप सिक्युरिटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं एमएमआरडीएच्या आयुक्तांना समन्स बजावलं होतं आणि या प्रकरणी ते ईडी ऑफिसमध्ये हजर झाले। पुरावे नोंदवण्यासाठी आयुक्त आर.ए. राजीव ईडी ऑफिसमध्ये गेलेत। हत्येच्या आरोपातून निर्दोष सुटलेल्या गजानन मारणेंची तळोजा जेलपासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून जवळपास 304 चाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली आहे। पोलिसांनी या गुंडांना कुठेही अटकावही केला नाही। मारणे टोळीचा म्होरक्या असलेल्या गजानन मारणेची मिरवणूक एक प्रकारे पुणे ग्रामीण आणि शहर पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालेला आहे। या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत। भरधाव कंटेनरनं 4 वाहनांना धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला। मध्यरात्री मुंबई लेनवर खालापूर येथे हा भीषण अपघात झाला। मध्य प्रदेशातही भीषण अपघात झालेला आहे। यामध्ये 50 प्रवाशांनी भरलेली बस थेट कालव्यात कोसळली। या अपघातात 38 प्रवाशांचा मृत्यू झालाय। दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंद्रपूर शहर शाखेत रोखपाल निखिट घाटे
यानं सुमारे 1.5 कोटींच्या रकमेची अफरातफर केल्याचं प्रकरण शनिवारी समोर आलं होतं आणि या प्रकरणामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून 2 दिवसांच्या सुट्टीनंतर बँक सुरू होताच अनेक ग्राहकांनी जे आहे ते बँकेत धाव घेत आपलं खातं तपासलंय. ते अनेकांना खात्यात पैसे टाकलेच नसल्याचा गंभीर प्रकार जो आहे तो कळला आहे. 3 दिवसांपूर्वी अपहरण झालेली मुलगी सापडलीये. सीबीएस परिसरात मुलीला सोडून अपहरणकर्त्यानं तिथून पळ काढलाय. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून या मुलीचं अपहरण झालं होतं. अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. अपहरणकर्त्याचा पोलिसांनी आता शोध घ्यायला सुरुवात केली आहे. बारामतीत पाणी भरताना विजेचा शॉक लागून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावात हा प्रकार घडलाय. पायल शिंदे असं मृत मुलीचं नाव आहे. ग्रामपंचायत नळाला पाणी कमी येतं म्हणून पाणी भरण्यासाठी नळाला मोटार लावली होती आणि पाणी भरताना तिला विजेचा धक्का बसला. यामध्ये पायलचा मृत्यू झालाय. चंद्रपुरातील दुर्गापूर इथल्या खुल्या खाणीजवळ मध्यरात्री बिबट्याने एका रहिवाशावरती हल्ला केला. नरेश सोनावणे बाहेर गेले असताना बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नरेश यांचा मृत्यू झालाय. अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांग तरुणानं अवघड चढाई असलेल्या लिंगाणा किल्ल्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न केलाय. दाड गावातल्या चैतन्य कुलकर्णी या दोन्ही पायाने दिव्यांग असलेल्या तरुणानं लिंगाणा सर करण्याचा हा प्रयत्न केला. 2 काठ्यांच्या सहाय्याने चैतन्याला पाऊल टाकावं लागत होतं. तरीही चैतन्यानं खडतर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर 13 तारखेला लिंगाणा शिखरावरील गुहेच्या इथे झेंडा फडकवलाय आणि त्यानंतर यशस्वीरित्या त्यानं परतीचा प्रवासही केलाय. वसंत पंचमीची बातमी आहे. विठुराया रुक्मिणी विवाहाचा पेहराव बंगळुरू इथल्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर सविता चौधरी यांनी डिझाईन करून देवाला अर्पण केलेला आहे. वसंत पंचमी ते रंगपंचमी या काळात देवाला आणि रुक्मिणी मातेला पांढरे कपडे वापरण्याची परंपरा असल्याने देवासाठी खास पांढऱ्या रंगाची अंगी आणि उपरणं बनवण्यात आलंय. वसंत पंचमीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्यानिमित्तानं तब्बल 5 टन फुलांची सजावट करण्यात आली. या विवाह सोहळ्याला देवदेवता आल्याचा देखावा देखील इथे साकारण्यात आलाय. सोलापूरमध्ये डॉक्टर राजाराम होमकर अल्झायमरनं ग्रस्त आहे. जे गृहस्थ आहेत ते अल्झायमर या आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यामुळे 4 वर्षांपासून त्यांच्या शरीराचा कोणताही अवयव हालचाल करू शकत नाहीये. मात्र गेल्या काही दिवसांपासून विठ्ठल दर्शनाची इच्छा त्यांनी कुटुंबियांना बोलून दाखवली. दर्शनाची इच्छा पूर्ण झाल्यानंतर होमकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पण ही दर्शनाची इच्छा पूर्ण होणं तितकं सोपं नव्हतं. अँब्युलन्समधून होमकरांना पंढरपुरात आणण्यात आलं. अवयवांची हालचाल नसल्यानं त्यांना व्हीलचेअरमधून मंदिरात नेणं कठीण होतं आणि त्यामुळे स्ट्रेचरवरून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी मदत केली. मंदिर कर्मचाऱ्यांनी विठ्ठल आणि भक्तांची भेट घडवून आणली आहे. आज देशभरात वसंत पंचमीचा उत्साह साजरा होतो. यावर्षी वसंत पंचमी रेवती नक्षत्रात साजरी केली जाते. लोहरी आणि मकर संक्रांतीनंतर वसंत पंचमीचा हा सण आज साजरा होतोय. पहाटेपासूनच वसंत पंचमी निमित्त हरिद्वार वाराणसी घाटावर भक्तांनी दर्शनासाठी आणि गंगा स्नानासाठी हजेरी लावली आहे. वाराणसीतही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. एसएसपीने सीमा आणि गोरा भागातील पोलिसांना पूर्ण सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सीमा आणि गोरा क्षेत्रात कोरोनाची तपासणी वाढवण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान वसंत पंचमीनंतर निसर्गातील नवीन बदलही या दिवसापासून बघायला मिळतात. लडाखमध्ये चीन आपलं सैन्य मागे घेतानाची दृश्य आता समोर आलीत. एलएसीवरून भारत आणि चीन दोघांनीही आपलं सैन्य मागे घेतलंय. फिंगर 5 मधील एक जेटी एक हेलिपॅड चीननं काढून घेतल्याचं समजतंय. तसंच फिंगर 4 मधूनही चीनचं सैन्य माघार घेत आहे. बातमी उत्तराखंडमधून. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेनंतर 9व्या दिवशीही या ठिकाणी मदतकार्य सुरूच आहे. तपोवन बोगद्यातून मलबा बाहेर काढत आत दाखल झालेल्या सुरक्षा यंत्रणांच्या हाती आतापर्यंत 11 मृतदेह लागलेत. त्यामुळे आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या ही 58 वर पोहोचली आहे. अद्यापही जवळपास 150 लोक बेपत्ता आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं तयार केलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे आणि यासह आता ही लस जगातील गरीब देशांमध्ये कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी वापरली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सोमवारी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. या दोन्ही लसी ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकानं तयार केल्या आहेत.
चेपोक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. 482 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ 164 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय संघाने दुसरा सामना 317 धावांनी जिंकलाय. तिसरी कसोटी आता 24 फेब्रुवारीला रंगणार आहे. चेन्नईतल्या चेपोक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. पदार्पणवीर अक्षर पटेल आणि अनुभवी अश्विन यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. अक्षर पटेल यानं 5 बळी घेत दुसऱ्या डावात इंग्लंड संघाचं कंबरडं मोडलं. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत फिरकीपटू अश्विनच्या गोलंदाजी आणि फलंदाजीची जादू पुन्हा एकदा चाहत्यांना बघायला मिळाली. अश्विनने इंग्लंडच्या पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजी करत 5 बळी टिपले. त्याच्या गोलंदाजीची चर्चा सुरू असतानाच दुसऱ्या डावात अश्विनच्या फलंदाजीची ही जादू बघायला मिळाली. यावेळी दमदार खेळी करत त्यानं आपलं 5वं कसोटी शतक ठोकलंय. 1966 नंतर तब्बल 55 वर्षांनी इंग्लंड विरुद्ध एखाद्या खेळाडूने एकाच कसोटीत 5 बळी टिपत आणि शतकही झळकावण्याचा विक्रम केलाय. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अश्विनने शानदार कामगिरी केली. अश्विनच्या अप्रतिम खेळीचं लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी तोंड भरून कौतुक केलंय. अश्विनची कामगिरी खूपच कौतुकास्पद आहे. अश्विनची आजची फलंदाजी भारताच्या इतर फलंदाजांचं मनोधैर्य वाढवणारी होती. 8व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन शतक ठोकणं हा खूपच मोठा पराक्रम आहे, अशा शब्दांमध्ये गावस्करांनी फिरकीपटू अश्विनचं कौतुक केलंय. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. या विजयासोबत टीम इंडिया आता आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी पोहोचले. 70 गुणांसह न्यूझीलंड पहिल्या स्थानावर विराजमान आहे, तर 69.7 गुणांसह टीम इंडिया दुसऱ्या स्थानी आहे. तर बलाढ्य ऑस्ट्रेलिया 69.2 गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. 67 गुणांसह इंग्लंड संघाला चौथ्या स्थानी स्थान मिळवलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. युवा सलामी फलंदाज शुभमन गिल दुसऱ्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना दुखापतग्रस्त झाला आणि त्यामुळे चौथ्या दिवशी तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर उतरला नव्हता. बीसीसीआयने सोशल मीडियावर गिलच्या दुखापतीची माहिती दिली आणि त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात गिल पुन्हा मैदानात दिसेल याबाबतची साशंकता आहे. तर इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियानं मोठा विजय मिळवला आणि या विजयासोबतच कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटने घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून 21 कसोटी विजय मिळवलेले आहेत. धोनी देखील आपल्या कारकिर्दीत मायदेशात 21 कसोटी विजय त्याने मिळवले होते आणि त्या पराक्रमाशी विराटनं बरोबरी केली आहे. इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीवर पहिल्या दिवसापासूनच वर्चस्व राखलं होतं. अश्विननं दुसऱ्या सामन्यात दमदार शतक झळकावल्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अश्विनच्या शतकानंतर त्याची पत्नी प्रीती अश्विन सुद्धा स्वतःला रोखू शकली नाहीये. तिनं गमतीशीर ट्विट करताना चेपोकच्या खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना टोला हाणलाय. माझा नवरा प्रत्येकाला ट्रोल करतोय असं तिनं ट्विटमध्ये म्हटलंय. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होता आणि व्हिडिओमध्ये धोनी आपली पत्नी साक्षी सोबत आणि तिच्या मैत्रिणींसोबत डान्स करताना दिसतेय. साक्षीच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील एका लग्न सोहळ्याला धोनी दाम्पत्यानं हजेरी लावली होती आणि त्यावेळेचे काही फोटो आणि व्हिडिओज बरेच व्हायरल झाले. साक्षीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले. न्यूज 18 लोकमतच्या विशेष सेगमेंटमध्ये आज आपण कलर्स मराठीवरील राजा राणीची जोडी या मालिकेतील एक्सक्लुझिव्ह भाग बघणार आहोत. आजच्या भागात नेमकं काय होणार बघूया.